माझ्या पोराला मोठाने केलं, शाळा शिकवली, मी खड्डे खाल्ले, सगळं करून परपंच केलं. म्हातारं पैलवान होते ते अजिबात वावरून देत नव्हतं. अजिबात नाही. मारीत बिरीत होतं काय? अजिबात नाही. मारायची काय कष्ट तेवढं करीत होते, मारायची काय म्हातारीच म्हाताऱ्याला मारित होती. मारलाच ना पैलवान आवरून असतो का मला? नाही आवडत ना. कसे नवरा ठार बाहेर जरी असला तरी त्याला बायकोच ऐकावंच लागतं, बरोबर का नाही? तेव्हा नव्हते ऐकत, आता ऐकत. हा बदल चांगला आहे का वाईट आहे? कसं आहे, बायकांनी खमक राहिलं पाहिजे, बरोबर आहे ना? राहिलं पाहिजे ना खमक राहिलं तरच निभावं लागतं, बरोबर का नाही? फार लोखंडी नांगरे हाकला काय? हा, डोके उतरून नेला फार. बघा आता बाया गॅस पुढे स्लीपर घालून चपला आता उचलीत नाही. हांडा उचलीत नाही. सुना सुनाचं बाहेर येणं नाही, ते पाणी नळाचं घेतले घरात. अंतरी बीपीच्या गोळ्या खात्यात. हा, त्यांची बीपी वाढती, गुडघं दुखत आहे, आपलं अजून काही दुखत नाही. जगात काय विशेष आहे बघा पुजारी साहेब, धोंडीभाऊ पुजारी सर, जगात काय विशेश आहे? महादू पुजाऱ्यांची मिशेस आहे, बरोबर का नाही? दात बीत आहेत का जागेवर? दात आहेत जागेवर? मला वाटलं म्युझिक येतं काय? आता काही बोलत मग इथे येऊन बसल्या ना त्या, आणि तुम्ही तर जाऊ का म्हणे? मग मला वाटलं लय वाढून लय बसायचं जायचं खाते. आणि आताच्या बाया त्यांना तुमच्या भाषेत टीव्हीवरच्या टावळ्या त्या बघायला सोफ्यावर किती तास बसतात? 4-4 तास. मग त्यामुळे काय होते? डायबिटीज, बीपी, शुगर, आणि आपल्याला काहीच नाही. काहीच नाही. मग कशाचीच गोळी नाही. 4 दिवस अजून घरात झोपले कोण बघा. आणि पूर्वीच्या बाया काय म्हणायच्या? मी दात संघ नेईन म्हणायच्या ना. दात कुठून येईन? संघ नेईन. माझ्या आईचं नाव सुद्धा पारुबाई होतं. खरं तर आज सुट्टीच्या दिवशी यायचं, मी सुट्टीच्या दिवशीच कार्यक्रमाला येतो कारण नोकरी करतो. पण ज्यावेळेस नाव वाचलं पारुबाई, एक आत्मीयता जागी झाली. आता माझ्या त्या बहिणींचं कविता संग्रह प्रकाशित झालाय, तिला माहिती आहे एक भाकर 3 चुलीची नायिका पारुबाई आहे. आणि ती पारुबाई मृत्यूच्या दारात असताना म्हणजे 1च महिन्याची गॅरंटी दिली होती. ह्या पुणेवाडीशी जे आत्मीयतेचं नातं आहे ना, त्या नात्याचा थोडासा धागा सांगतो. बापू फक्त 1 महिन्याची गॅरंटी दिली होती आईची, वयाच्या 90व्या वर्षी. पण तुमच्या पुणेवाडीतलं एक पुण्यात्मा आहे, एक थोर माणूस आहे, त्याच्यामुळं माझी आई 6 महिने जगली. 6 महिने. धोंडीभाऊ पुजारी. ह्या माणसाच्या साध्या औषधामुळं माझी आई 6 महिने जगली. हो, 6 महिने. 6 महिने म्हणजे मोठी गोष्ट आहे. कारण आईचं वय 90. KMच्या डॉक्टरांनी सांगितलं, सर मामा इंग्लंडला होते, इंग्लंडवरून तुम्हाला फोन केला की आईचं असं असं परिस्थिती, काय करायचं? सरांनी उपाय सांगितला, काहीच करू नका, आई काही खात नाही, पित नाही. KMच्या डॉक्टरांनी सांगितलं की 1 महिन्याची आई सोबती आहे, फक्त 2 टाइम तिला गाजराचा ज्यूस पाजा. त्याच्यावर आई 6 महिने जगली. त्या पारुबाईनं केलेला जीवन संघर्ष आणि ह्या पारुबाईनं केलेला जीवन संघर्ष, गावं वेगळे येतो, संघर्ष सारखाच आहे. तिच्या पोटी मी एकटा होतो, तिच्या पोटी 6 आहे. 3+3 आहे, बरोबर ना? आता 1-2 मुलं झाली तरी बाया म्हणतात लय काय होते? काही नाही, एवढं मुलं झाली ना तरी मी कोणाला जवळ सुद्धा येऊन नाही दिली.
तुमचं माहेर कुठले? सिद्धेश्वरवाडी, सिद्धेश्वरवाडी. तिकडलं काय आडनाव? कावरी. कावरे. मंडळी, लग्न झाल्यानंतर आहे ना, ती नवी नवरी पहिलं दुसरं मूल होईपर्यंत माहेरला जी ओढ असते ना, म्हणजे माहेर म्हणजे काळजातलं कुरूप आहे बघा, ते काढूनही टाकता येत नाही, सलग ठेवा वाटतं. 2 वर्षे, 3 वर्षे, 4 वर्षे, 10 वर्षे बाई माहेराला जाते, पण माहेराची ओढ शेवटपर्यंत संपत नाही. आणि ती त्याच दिवशी संपते ज्यावेळेस त्या सासूरवासनीचे आई वडील जातात. तिला चप्पल काढायला जागा उरत नाही. बाई ना बाई फार सुंदर म्हणतात बापू, ऐक ऐक रे योग्या तुले मी काय सांगते, ऐक ऐक रे योग्या तुले मी काय सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, माय सासरी नांदते, माय सासरी नांदते. लेकीला माहेर मिळावं, तिला दरवाजासमोर चप्पल काढण्यासाठी जागा मिळावी म्हणून आई आयुष्यभर सासरी मन मुकाटपणे नांदत असते.